मुळात या गाण्यावर अशी स्टेप झालीच नव्हती. ऐका, अवकाश. अरे देवा, हे सगळंच प्रॉब्लेम आहे. आपण सोपं करूया. स्पेस म्हणूया. स्पेस स्पेस. हे पृथ्वी आहे, वरती अवकाश आहे, स्पेस आहे, जिथे झिरो ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षण नसतं. काय? गुरुत्वाकर्षण जिथे नसतं. एक मिनिट. जिथे आकर्षण नसतं तिथे लॉली नसते. आकर्षण नाही, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं, मी कसं समजू आता? मला सांगा, मला कसं सांगायचं काय? तेच सांगतोय. आता तुम्ही उभ्या का आहात? कारण मला कोणी बसायलाच सांगितलं नाही म्हणून. माणूस ना एकदम. माझाच प्रश्न चुकला. एक काम करा, बसा बसा. खाली का बसलात? आता तुम्हीच मला बसायला सांगितलं म्हणून मी बसली. नाही, प्रश्न तो नाहीये. तुम्हाला कळतंय का, तुम्ही उभ्या असताना जमिनीवर असता, आता बसलायत खुर्ची सकट, खाली काय? गुरुत्वाकर्षण. म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी. ही पृथ्वी तुम्हाला स्वतःकडे खेचते. पृथ्वीने तुम्हाला धरून ठेवलंय. पृथ्वी खेचते. सटवी. मला माहितीये पृथ्वीचा डाव. पृथ्वी ती तूच आहेस ना, नयनाची मैत्रीण. रम्याला माझ्यापासून खेचला होतास तू. आता आलीस परत मला खेचायला खांडू दांडू पासून. खांडू दांडू आपण खोपच्यात जाऊया, ती आपल्याला खेचणार. काय करताय तुम्ही? जाऊया. कुठली पृथ्वी खेचते? बसा. आपलं काहीतरी घरट डोक्यावर घेऊन आली इथे. अहो मॅम, आय एम सॉरी, ऐका माझं. पृथ्वी गुरुत्वाकर्षण म्हणजे काय मॅम? तिकडे स्पेस मध्ये ना झिरो ग्रॅव्हिटी असते. ओके. म्हणजे काही खाली येत नाही, सगळं हवेत असतं, वरतीच राहतं. हो का? हा. काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे वरती. ओके. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आम्ही असताना म्हणतो. ओके. तिथे आम्ही असतो. ओके. ते स्पेस स्टेशन साधारणतः 16 वेळा पृथ्वीभोवती फिरतं. म्हणजे आम्ही एका दिवसात जवळजवळ 16 वेळा सूर्योदय बघतो, 16 वेळा सूर्यास्त बघतो. ओह माय गॉड. येस. म्हणजे एका दिवसात 16 रात्री. लॉलीची मज्जाच आहे बाबा. सर मला आत्ताच्या आत्ता तिकडे वरती घेऊन चला ना. मी जशी आहे तशीच्या तशी यायला मी तिकडे तयार आहे. ओ माय गॉड, आय जस्ट लव्ह नाईट्स. 16 रात्री, शुकशुकाट, शांतता, हॉर्नचे आवाज नाही, फक्त लॉलीच्या श्वासांचे आवाज. तुम्हाला खाऊ वाटलं का? का पिकनिक आहे तिकडे? आई बडबडताय. तिकडे आम्ही राहून तिकडे अवकाशाचं निरीक्षण करत असतो, ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करत असतो. माझं उलट आहे. इकडे तारेच माझं निरीक्षण करतात. म्हणजे काय? म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये एक तारे आहेत, ते असं दुर्बीण लावून माझं निरीक्षण करत असतात. नाना तारे म्हातारा चावट कुठला एक दिवस असं मारून. काय माहितीये का तुला? आज मुलाखत घ्यायला आले. काय माहितीये तुला? माहितीये? तुम्हाला दिसतो तो फक्त एक चंद्र असतो. असे 900 चंद्र आहेत. किती? 900. उल्लू बनवताय मला, उल्लू बनवताय. काय माहितीये तुला? 900 चंद्र आहेत, अशा हजारो सूर्यमाला आहेत, अशा हजारो सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत आहेत, अशा लाखो आकाशगंगा या युनिव्हर्स मध्ये आहेत. एवढं मोठं आहे युनिव्हर्स. अजून 0.1111% पण आपण ते एक्सप्लोर केलं नाहीये. कळतंय तुला? तुम्ही करू पण शकणार नाही, मला माहिती. मी सांगते, तुम्ही ऐका. सांगा. मी दुनिया फिरलीये. काय फिरलीस? एक चिकणी पृथ्वी आहे, तिच्या मागे सूरज आणि चंदू लागलेत. म्हणजे? पण पृथ्वीला गुरु आवडतो, गुरुच्या कविता पण आवडतात. कुठल्या गुरुच्या कविता? आणि कोणी सांगितलं तो सूर्य पृथ्वीवरती फिरतो? कोणी सांगितलं तुला? तिण्याने सांगितलं मला. मी सांगतो, मी तुला प्रात्यक्षिक दाखवतो. आय एम सो सॉरी स्टुडंट्स. कोणी असिस्टंट आहेत स्वतःहून एक्सायटेड इथे यायला मला प्रात्यक्षिकांसाठी? बापरे, एवढे मोठे स्टुडंट आहेत या कॉलेजला? नाही, मी कॉलेज मधला पिऊन आहे. तू? हा माझा भाऊ आहे. वहिनी बोलली याला डबा द्यायला जा, म्हणून मी डबा द्यायला आलो इकडे. छोटा भाऊ आहे, डबा घेऊन आला. बरं, हरकत नाही. मी आता काही इथे प्रात्यक्षिक दाखवतो, तुम्ही फक्त मला मदत करा. डबा घेऊन. सी, तू सूर्य आहेस, तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. मी सूर्य. सूर्य हॉट असतो म्हणून मी सूर्य. बरं, तू सूर्य आहेस, मी सूर्य. तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. नाही, चंद्र मी आहे, कारण मी रोमॅन्टिक आहे. का नाही? मी चंद्र आहे. मी चंद्र. तू चंद्र वाचाऱ्या, मी तुला डबा द्यायला आलो, तू चंद्र कसा वाचाऱ्या? असं कसं? मी चंद्र, मी रोमॅन्टिक आहे ना. डबा द्यायला तर चंद्राचं काय? मग वहिनी बोलली याला डबा द्यायला, तर मला खेळायला जायचं होतं, माहिती? म्हणे खेळायला. अरे देवा,
देवा मी कुठे अडकलोय मला कळत नाही. बरं बाबा तू चंद्र आहेस तू पृथ्वी आहे. हा मी चंद्र आहे. हा नाही मी चंद्र आहे रे. अरे मी चंद्र आहे. आता ठरले ना मी. अरे एक मिनिट इकडे रे पृथ्वी इकडे. तू लांब राह मी करतो मी तू पृथ्वी स्वतःभोवती फिर. मी चंद्र आहे. इकडे बघ तू सूर्य आहेस तू तशीच राहा. हा ही पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. रेडी रेडी. तू स्वतःभोवती फिर. हा. येस करेक्ट करेक्ट. ये इकडे करेक्ट. येस करेक्ट करेक्ट. येस मला पालखी द्या. मला पालखी. ये 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 बात ये बात. आता मला द्या मला द्या. हा, चल. या. तर मंडळी आज तुम्ही इथे प्रात्यक्षिक बघितलंय की शिमग्यात पालखी कशी नाचवतायत. काय झालं? काय केलंय सूर्यमालेचं मध्येच. पालखी मी काय दाखवतो तुम्ही काय करता इथे. बोल ना ते. ऐका ना माझ्या एक लक्षात आलंय मी सूर्य नको. मला सूर्य नाही म्हणायचं कारण सूर्य असा उजेड देतो मला अंधार आवडतो. मी अंधार होते. म्हणजे मी अमावस्या. तुम्ही अमावस्या मी अमावस्या. मग मी शुक्र. तर मी रोमॅन्टिक आहे ना. नाही हे बघा असं नाहीये. नेपच्यून. बघा असं नाहीये ते. नेपच्यूनचा प्रश्न. तुम्ही मंगळ बना. मी का मंगळ बनवू. ऐका नाही मी मंगल होतो. मग मी मंगळाची राणी. मग मी शुक्र झालं तर चालेल. मग मी शुक्राची चांदणी. चालेल. ऐका मी शनी एकदम कडक. मग मी शनीची चांदणी. अरे ऐका माझं तसं मी मंगल आहे. काय नाही करायचं मला इथे. फिरायचं होतं गोल. फिरायचं इथे. निघ बोला ना आउट. मजा येत होती चांगली मजा येत होती. शी, खालून टाकले यालो. वा 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 एकदा खूप दिवसांनी लॉली भेटायला आली आणि तुम्ही विनोदाची पालखी फारच छान नाचवली. तू मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया बंटूला सॉरी प्रसाद कसा वाटला परफॉर्मन्स. खूप दिवसांनी पाहिलं लॉलीला आणि नेहमीप्रमाणेच धमाल. खतरनाक विषय होता. म्हणजे मी विषयातच अडकलोय की लॉली आणि एक स्पेस सायंटिस्ट हे म्हणजे समोर आल्यानंतर काय होऊ शकतं. म्हणजे हा विषय मोठ्यांनाच सुचू शकतो. अल्टिमेट कॉन्सेप्ट आणि मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. आणि गेस्ट एंट्री पण म्हणजे क्या बात. अरुणला एक वेडा छोटा मुलगा करायची त्या निमित्ताने संधी मिळाली. पण त्याच्यातही असं की अरुणला स्पेस मिळाली की तो सोडत नाही हे त्यांनी वा मज्जा. सई मी वाट बघत असते मला असं कधी करायला मिळेल आणि तू आलीस की माझा उत्साह एकदम द्विगुणित होतो. हे कॉम्बिनेशन क्रेझी होतं. दोन जे पाहुणे आले होते ते पण तेवढेच तुमच्या एवढेच मॅड होते. मजा आली. खूप दिवसांनी भेटलीस नमा लॉलीच्या वेशात. समाधान वाटलं. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू गाईज.